नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण पाहूयात पौष्टिक अशी पालक डाळ कशी बनवायची. ते इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. त्यानंतर अर्धा टोमॅटो टाकून आपल्याला ही डाळ मऊसूर शिजून घ्यायची आहे. मातीच्या भांड्यामध्ये 3 चमचे तेल गरम केले आहे. त्यामध्ये टाकले मी अर्धा चमचा जिरे छान फुलले की एक डहाळी कढीपत्ता टाकायचा आहे. हिरव्या मिरचीचे 3 ते 4 तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकत आहे, ठेचलेला लसूण टाकत आहे आणि 2 वाटी बारीक चिरलेला पालक टाकत आहे. त्यानंतर कुकरला जी डाळ शिजून घेतली होती ती व्यवस्थित घोटून आपल्याला ह्यामध्ये ॲड करायची आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेताचे ह्यामध्ये पाणी टाकून ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता डाळ आपली तयार आहे. कोथिंबीर टाकून गरमागरम भात, भाकरी, पोळी बरोबर आपण ही सर्व करू शकतो.